बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती अर्तुणोद्धुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भवि जीवमन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मरणकंडिकानां देयम् अस्य मूल ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा सुदुत्र ग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां वचनुसार मासाद्य अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगल सर्वमंगल मांगल्यम नकारकं प्रदानां सर्वधर्माणां वंदे विद्यासागरं वंदे सिद्धानत्वार्धादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेण ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य अमित गति महामुनिराज की, संत चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की, आज के आनंद की, विनय तपाचं विनय या विषयामध्ये परमपूज्य आचार्य अमित गती महामुनिराज मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये सन्मार्गामधून पडत असताना कोणाला तरी उठवणं हे त्याला स्थिर करणं अत्यंत कठीण आहे आणि आपल्या मनाला संबोधित करणं सुद्धा अत्यंत कठीण आहे। तर दुसऱ्यांचं काय, दुसऱ्यांना कोण समजावून सांगत बसणार, अशा भावनेतून त्या ठिकाणी संकल्प विकल्प करतो आपण की आमचं आम्हाला कळणं आणि आम्ही जगाचं गाव करत बसावं, आणि अशा त्या संकल्प विकल्पाला दूर करून माझं जसं चांगलं व्हावं वाटतंय तसं प्रत्येकाचं चांगलं व्हावं या मंगल भावनेनं या ठिकाणी आपण सगळ्यांना स्थिर करावं, याला दर्शन विनय असं या ठिकाणी आचार्यांनी सांगितलं आहे। आज चारित्र विनयाची चर्चा आपल्याला बघायची आहे। चारित्र विनय में भी इरिया आदि समितियों का पालन अति दुष्कर है। यह जगत जीवों से भरा है, उन्हें कहाँ तक बचाया जा सकता है, अथवा इरियापथ से चलने में धूप आदि की बाधा अधिक सहन करनी पड़ती है। जिस प्रकार दुर्जनों में कृतज्ञता मिलनी कठिन है, उसी प्रकार इस कलिकाल में 9 कोटि से शुद्ध आहार मिलना कठिन है। इस प्रकार के विचार न करना चारित्र विनय है। बघा आचार्यांनी काय सांगितलं
की हे सगळं चतुर्थ कालात ठीक आहे, हे पंचम कालात काय सगळं शक्य आहे काय? दीक्षा घेतल्यावर आहाराला कोण घालणार? आहार घालणाऱ्यांचं निर्दोष कवा घालणार? आणि कोण घालते आता? ते काही शक्य नाही. जसं या ठिकाणी दुर्जनांच्या मध्ये कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराच्या परतफेडीची अपेक्षा करणं कठीण आहे, तसं पंचम कालात सगळं शुद्ध मिळणं, चांगलं आचरण करणं, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? अशक्य आहेत. आणि कशाला मग त्याच्याबरोबर ते नाद करायचं? त्यामुळे ज्यांनी चारित्र्याला धारण केलेत ते पण काय निर्दोष चारित्र्याचं पालन करत नाहीत, म्हणून ते चारित्रच या पंचम कालात आत्ता नाही, तर कशाला आपण तर धारण करायचं? आणि धारण केलेल्यांच्याबद्दल तर अति कुठं आपण विकल्प करायचं? असं पद्धतीनं भाव न करता त्या ठिकाणी जेवढं शक्य आहे ते प्रत्येकजण आपापल्या चारित्र्याचं पालन करत आहेत. आणि मलाही तसं चारित्र्याचं पालन केलं पाहिजे अशा मंगलमय भावनेत आपण भाव करणं म्हणजे ती चारित्र्याचा विनय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे कळलं पाहिजे कर्मसिद्धांत. कशावर विश्वास असला पाहिजे आपला? कर्मसिद्धांतावर आपला विश्वास असला पाहिजे की माझं पुण्य असेल तर मला निर्दोष आहार, माझी निर्दोष चर्या, माझा पुरुषार्थ पक्का असेल, अंतरंगातून असेल. आहार निर्दोष मिळण्यासाठी आपला पुरुषार्थ काय काम करेल काय मला माहीत नाही, पण निर्दोष जीवन जगण्यासाठी आपला पुरुषार्थ आपल्याला काम करू शकतो. ह्या गोष्टी विसरून आपल्याला चालणार नाही. जे दुसऱ्याच्या हातात आहे ते पुण्यावर अवलंबून आहे, म्हणजे स्वतःच्या हातात आहे ते पुरुषार्थावर अवलंबून आहे. ह्या गोष्टी जोपर्यंत आम्ही समजावून घेणार नाही तोपर्यंत आम्ही स्थिर होणं कठीण आहे. आम्ही काय करायला लागलो आहे? जे आमच्या हातात आहे त्याला कर्मावर ढकलून द्यायला लागलो. जे आमच्या हातात आहे त्याला काय म्हणायला लागलो आहे? माझं कर्मच तसलं आहे, त्याला तर मी काय करू? आणि जे दुसऱ्याच्या हातात आहे त्याला आपण प्राप्त करण्यासाठी अनेक पुरुषार्थ आपण करत बसलो. पुरुषार्थ अपने हाथ में और कर्म जो दूसरों के निमित्त से सुख या दुख मिलने वाला है वो कर्म के अधीन है, और जो स्वयं के निमित्त से सुख दुख मिलने वाला है वो पुरुषार्थ किसके हाथ में? अपने हाथ में. लेकिन हम लोग क्या कर रहे हैं? जो दूसरों के हाथ में निमित्त है उसको पुरुषार्थ से लेने का प्रयास कर रहे हैं, और कर्म सिद्धांत है उसको हम छोड़ रहे. मेरा कर्म ही है, पुरुषार्थ की जगह कर्म लगा रहे और कर्म की जगह पुरुषार्थ लगा रहे, तो कभी भी कार्य अपना यशस्वी नहीं हो सकता. जीवन सुखी आनंदी नहीं रह सकता. हाँ, काय सांगू? दुसऱ्यांच्या निमित्तानं मिळणारं जे सुख आणि दुःख आहे ते कर्माच्या अधीन आहे, आणि स्वतःच्या निमित्तानं मिळणारं सुख दुःख आहे ते पुरुषार्थाच्या अधीन आहे. पण आपण लोक काय करतोय? पुरुषार्थाच्या ठिकाणी कर्म लावतोय आणि स्वतःच्या जीवनात जे आपण करायला पाहिजे तिथं आपण कर्म लावत बसलोय. आणि जे दुसऱ्यांच्या निमित्ताने मिळणारं कर्मसिद्धांताचं चिंतन करायला पाहिजे तिथं आम्ही ते मिळवण्यासाठी पुरुषार्थ करत बसलोय. सचिन मामा मला आहार देणं काय न देणं हे कर्माच्या अधीन आहे माझ्या पुण्याच्या, आणि ते सचिन मामाच्या पुण्याच्या अधीन आहे. ते सचिन मामानं करायचं काय महाराजांनी करायचं? हां, पण त्याच्यात मी पुरुषार्थ करायला लागलोय. का? सचिन मामा सवळं नेसना, का नेसना? त्याला नेसवणारच.
असा पुरुषार्थ मी करायला लागलो. आणि मला सचिन मामा नेसला आणि नाही नेसला तरी माझ्यावर काही नाही. माझा आत्मा नित्य आहे, निरंतर आहे, तो सुखी आहे, आनंदी आहे. हा पुरुषार्थ करून मला शांत राहायला पाहिजे. म्हणजे माझं शांती माझ्या पुरुषार्थात आहे. आणि दुसऱ्यांच्याकडनं मिळणारं सुख दुःख हे कर्माच्या अधीन आहे. पण आपण काय करायला लागलोय? सचिन मामा का सवळं निवसून मला हार देईना म्हणून आम्ही राग द्वेष करत पुरुषार्थ करत बसलोय. आणि माझ्यामध्ये मी कर्म लावत बसलोय. नाही, त्याच्यात कधी जीवनामध्ये सुख शांती आनंद आणि समाधान मिळणारं नाही. पुरुषार्थ स्वद्रव्यामध्ये लावायचा असतोय, पर स्वआनंदामध्ये लावायचा असतोय आणि पर सुख दुःखामध्ये कर्मसिद्धांताचं चिंतन करायचं असतंय. तर त्या व्यक्तीचं जीवन सुखी समाधानी आनंदी आणि यशस्वी होतंय असं आचार्य भगवंत सांगतात. ॲज यू लाईक आय डोंट नो. कसं करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा असं आचार्य म्हणतात. मी त्याच्यात काय फार मोठा विकल्प करणार नाही. बाह्य निमित्त त्याचं अंतरंग निमित्त असलं तर तुम्ही घडतायचाच. पण तुम्ही दुसऱ्याचं बाह्य निमित्त घडायला जाऊन स्वतःच्या अंतरंग निमित्ताकडे तुमचं दुर्लक्ष चाललंय. त्याचं काय? दुसऱ्याला बहिरंग निमित्त व्हायच्या नादात स्वतःच्या अंतरंग पुरुषार्थाला आम्ही काय करायला लागलोय? जोडायला लागलोय. आणि त्याच्या जर अंतरंग निमित्तामध्ये तुमचा जर अंतरंग पुरुषार्थ तुमचा अंतरंग निमित्त होणारच आहे. म्हणजे त्याच्या अंतरंग निमित्तात तुमचा बहिरंग पुरुषार्थ निमित्त असेल तर ते होणारच आहे कार्य. ते कार्य होणारच आहे. आम्ही होऊन का पुरुषार्थ करायला लागलो विनाकारण? तुम्हाला करण्यामध्ये काही अडचण नाही, पण स्वतःचं सोडून दुसऱ्याचं करण्यामध्ये हे मूर्खताचं लक्षण आहे. हां, ते आजपर्यंत आम्ही ते मूर्खच काम करत आलो. जगाचं कल्याण करायला जाऊन ऊर उसभर माड उनुल दुःखत. दुसऱ्याचं चांगलं पण स्वतःचं काय? हां, कर्तव्य करायला कुणाचंही बंधन नाही. आचार्यांनी शास्त्रामध्ये स्वाधुना स्व आणि मग परकल्याण करायला सांगितलंय. पण कर्तव्याच्या नादात आम्ही कर्तृत्ववान म्हणून बसलोय की मी केलो तरच होत आहे, नाहीतर होत नाही. मला बाप आहे, मला मुलांचं कर्तव्य करायला पाहिजे. मी एक पती आहे, मला पत्नी संबंधी माझं कर्तव्य करायला पाहिजे. मी मुलगा आहे, आई बापांच्या प्रती माझं कर्तव्य केलं पाहिजे. विषय संपला. मी करतोय म्हणून सगळं चाललंय आणि मला ते करायलाच पाहिजे. आणि दुसऱ्यांच्या कर्तव्याचं पालन करण्याच्या नादात माझी जी कर्तव्य आहे तीच मी विसरून चाललो. देव, धर्म, शांती, सुख, आनंद, समाधान. पहिला स्वतःचं कर्तव्य काय दुसऱ्याचं, आणि मग त्याच्यात राहिलेल्या वेळेत आम्ही काय करायला लागलोय? पहिला नाही, सगळंच दुसऱ्याचं. मला माझ्यासाठी वेळच नाही. आता मला एक करून कंटाळा आला आणि मरायची पण इच्छा झाल्या, पण मरायला सुद्धा मला वेळ नाही आता. ते मरताना पण म्हणजे एक जण आत्महत्या करायचं भाव पण आहेत. ते चुकीचं आहे, ते त्रिकाला सत्य आहे, हा भाग नंतरचा. पण आत्महत्या करायच्या वेळेला पण म्हणतात मी मेल्यावर त्याचं कसं होईल, राहू दे. म्हणजे मिथ्यादृष्टी लोकांना सुद्धा आत्महत्या करायच्या वेळेला सुद्धा आणि दुसऱ्यांचा विचार येतोय. मग आपण आपली समाधी कशी करणार? पर कल्याण करायला शास्त्रात कुणाचाही विरोध नाही.
पण स्वकल्याण माहीतच नाही आणि आम्ही नुसता परकल्याण करत बसलोय तर ते 100% चुकीचं आहे. म्हणून चारित्र्याचं विनय काय सांगितलं की मलाही माझं पालन करायला पाहिजे आणि इतर जे पालन करायला लागलेत त्यांच्या बाबतीत सुद्धा मला माझी जबाबदारी थोडीफार स्वीकारून त्यांचा आदर विनय केला पाहिजे. म्हणून व्यक्तीच्या बाबतीत शास्त्रात मान्यता नाही, गुणांची मान्यता आहे. जे चारित्र्य चांगलं आहे ते माझ्याकडं आहे, ते इतरांच्याकडं आहे, ते सगळेच माझ्यासाठी आदरणीय आहेत. आपण काय करायला लागलोय, आपल्याला जे आवडतात आणि आपण ज्यांना आवडतो तेवढ्यांना नमस्तो, तेवढेच माझे. पण इतर जे आहेत चांगले त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदरभाव आहे काय? नाही आदरभाव. आणि म्हणा माझं धर्मावर माझं प्रेम आहे. धर्मावर प्रेम नाही, आमचं व्यक्तीवर प्रेम आहे. आमचं प्रेम धर्मावर नाही, आमचं प्रेम गुरु या संज्ञेवर नाही, आमचं प्रेम देव या संज्ञेवर नाही, आमचं प्रेम ज्या नावावर आहे. गुरु या संज्ञेवर प्रेम असतं. तर जे जे मुनी महाराज कोथळी देतात त्या सगळ्यांना मी वेळ दिलो असतो, त्या सगळ्यांचा चौका लावलो असतो, त्या सगळ्यांच्यासाठी मी वयोवृत्ती केली असती. पण आज आहे काय जगात तसं? हे महाराज आले 4 माणसं वेगळे, ते महाराज आले ती 4 माणसं वेगळी आहेत, ते महाराज आले ती 4 माणसं वेगळी आहेत. आणि अखंड गावात 4च माणसं अशी आहेत, कोण जरी आलं तरी मला करायचंच आहे म्हणणारी लोक किती आहेत? ती 4च धार्मिक आहेत, बाकीची सगळी आतंकवाद आहेत. मग ती माझ्या जवळची असली तरी पण सांगतो ते आतंकवाद आहेत. कारण त्यांना त्यांचे गुरु आणि त्यांना चांगलं म्हणणारी तेवढीच माणसं चांगली वाटतात. भारत देशात जन्मलेला प्रत्येक व्यक्तीला भारतातल्या प्रत्येक राज्यावर प्रेम पाहिजे. हे नुसता माझा महाराष्ट्र चांगला, नुसता माझं कर्नाटक चांगलं, नुसता माझा गुजरात चांगला ह्या म्हणणारी लोकांचं प्रेम भारतावर नाही. तसं जैन धर्मात जन्मणारा प्रत्येक व्यक्ती जैन धर्मावर प्रेम करत असेल तर जैन धर्मातल्या सांगितलेल्या प्रत्येक चांगल्या विचारावर, प्रत्येक गुरूंच्यावर त्याचं प्रेम पाहिजे, आस्था पाहिजे, श्रद्धा पाहिजे. 13 पंथाचा प्रचार करणारा जैन धर्माचा अनुयायी असूच शकत नाही. 20 पंथीवर प्रेम करणारा, श्रद्धा करणारा जैन अनुयायी असूच शकत नाही. जिनवाणीवर श्रद्धा ठेवणारा जैन अनुयायी आहे आणि जिनवाणीमध्ये कुठल्याही परिस्थितीत 13 आणि 20 पंथाचा कुठं उल्लेख लिहिलेला नाही, लिहिलेलाच नाही. व्यक्ती आणि परंपरेवर प्रेम करणारा हा धर्मावर प्रेम करणारा असू शकत नाही, हे आगम सांगते. तसं चारित्र्याचा विनय करणारा व्यक्ती, हे माझे गुरु, ते माझे गुरु, दीक्षा शिक्षासाठी एक गुरु असले पाहिजेत, इथंपर्यंत ठीक आहे. पण आदर विनय करण्यासाठी प्रत्येक दिगंबर मुनी महाराज आमच्यासाठी आदरणीय आहे, वंदनीय आहे, हे आम्हाला स्वीकारलं पाहिजे. पण ते आम्ही आज करायला तयार नाही. म्हणून आज अनेकांतवादींच्या पेक्षा आतंकवादींची संख्या जैन धर्मामध्ये वाढलेली आहे. जे अनेकांतवादी आहेत तेच जैन धर्मीय आहेत. एकांतवादी आहेत ते कर्मानं जैन कधी असू शकत नाहीत, जन्मानं जैन असू शकतात. तप विनय में उपवास आदि तप के अनुष्ठान में लगे मेरे अप्रासुक जल के प्रयोग से अथवा अशुद्ध भिक्षा ग्रहण आदि से
लगे असंयम के दोष मेरे इस तप से नष्ट हो जाते। इस प्रकार का चिंतन न कर उसे समतापूर्वक सहन करना। म्हणजे तप विनयामध्ये उपवास आदी केल्यानंतर, अनुष्ठान केल्यानंतर अप्रासूक आदी जलाचा मी प्रयोग केलोय। थंड पाणी हे ते याच्या सगळ्यांचा मी काय केलोय, प्रयोग केलोय। आणि याच्यामुळं लागलेले सगळे दोष विनय अशा पद्धतीत सांगितलं। आता तप विनय, तप विनयामध्ये काय सांगतात की मी जे उपवास आदी जे तप करणार आहे त्या सगळ्यामध्ये मला काय दोष लागलेत किंवा लावून घेतलोय। अप्रासूक जमिनीवर चाललोय, गवतावर चाललोय, अप्रासूक पाण्याचा वापर करून घेतलोय, हे सगळे जे मला दोष लागलेत त्या सगळ्या दोषाचं निराकरण माझे उपवास माझ्या तपश्चर्येमध्ये होणारच आहे। लई काय विचार करायचं काही काम नाही असं म्हणून चालत नाही। मला माझी चर्या व्यवस्थित शिस्तीत आळस त्यागून प्रमाद त्यागून मला माझी चर्या करायचीच आहे। मला म्हणजे मी आंघोळ केल्यावर माझ्या अंगावरची घाण सगळी निघून जाते म्हणून मुद्दाम अंगावर राड उडवून चालते नाही चालत। तसंच आपण समजावून घ्यायचं आहे की मी तप केल्यावर माझे सगळे दोष निघून जातात म्हणून दोष करण्यापासून आपण म्हणजे दुर्लक्ष न करता दोष करतच जायचं, हे ज्ञानीचं लक्षण नाही। उलट निर्दोष चर्या केलो आणि निर्दोष चर्या करून मी तप केलो तर मला पुण्य वाढेल, माझ्या कर्माची निर्जरा होईल आणि पुढं माझा संसार कमी होऊन लवकरात लवकर माझ्या आत्म्याचं कल्याण होईल, मोक्ष होईल असा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे। आणि त्याच्यासाठी एकमेवच कारण आहे ते फक्त आपल्या जीवनात खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु यांच्याबद्दलचं आपल्या मनात असणारं चिंतन हेच आम्हाला करू शकतंय। म्हणून आपण चांगले भाव केले पाहिजेत। या ठिकाणी या तपाचा प्रभाव गजकुमार मुनी महाराज होते। कोण होते? गजकुमार मुनी महाराज। आणि त्या गजकुमार मुनी महाराजांना त्यांचे सासरे म्हणजे त्याच्या पत्नीचे वडील, तू दीक्षा घेतलास आता माझ्या मुलगीला असं सोडून गेलास, माझ्या मुलगीचं कसं होणार, असं तसं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्या आपल्या जावयाच्या म्हणजे मुनी महाराजांच्या डोकीवर जळती म्हणजे पेटलेली, कोळशानं पेटलेली शिगडी ठेवली। आता शिगडी ठेवल्यावर किती वेदना होत असेल सांग बघूया। कोळशाला आपल्याला जरा पंखा बंद असलं तर त्रास होतोय, असं धगधगत्या कोळशांची शिगडी त्या ठिकाणी ठेवली डोकीवर। पण त्यांनी आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळं आहे, या सगळ्या गोष्टीचं चिंतन करत गेले आणि केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली आणि मोक्षाला गेले। आता आपण आपल्या शरीराची काळजी करायची नाही, शरीराकडे बघा। आज तुला कोण कोण आशीर्वाद दिले? वीर सागर महाराज। आपण वीर धाडशी व्हायचं आणि स्वभाव म्हणजे चर्येमध्ये वीर व्हायचं। दुसरं कोण तुला आशीर्वाद दिलं? सरळ सागर महाराज। परिणाम कसे ठेवायचे? सरळ ठेवायचं। तुला स्त्री पर्याय छेद करायचं आहे की नाही? तुला संघात आता तू आमच्या संघाचीच ब्रह्मचारिणीस, तुला तिथं फक्त घरात ठेवलंय आम्ही। तुला माताजी व्हायची इच्छा आहे की नाही? दीदी होऊन आमची सेवा करायचं आहे की नाही? स्त्री पर्याय छेद करायचं आहे की नाही? पुढल्या पर्यायात पुरुष होऊन माझ्यासारखं दीक्षा घ्यायचं आहे की नाही? माझ्यापेक्षा मोठा महाराज व्हायचा आहे की नाही? हां, मग सगळं करायचं असेल तर परिणाम कसे ठेवायला पाहिजेत? सरळ। मग तुझे गुरु कोण? चंद्रभूसागर।
मग त्यांची कीर्ती कुणामुळं पसरणार? शिष्यांच्यामुळं. म्हणून तुला कोण आशीर्वाद दिलं? चंद्र कीर्तीसागर महाराज दिले की नाही आशीर्वाद? मग तुझ्या गुरूंचं कीर्ती पसरायचं असेल तर श्रुत म्हणजे ज्ञान आपल्याकडं पाहिजे. ते ज्ञान मिळवायचं असेल तर स्वभावाकडं लक्ष गेलं पाहिजे. आणि स्वभावाकडं जायचं असेल तर परमविशुद्धी आपली निर्माण झाली पाहिजे. असे सगळे महाराज माताजी तुला आशीर्वाद दिले की नाही आज पाडव्याच्या दिवशी? मग या सगळ्यांच्या नावात जो गुण आहे त्या गुणांचं चिंतन आज करायचं तू. हां आशीर्वाद. नमो अर्यंताणम, नमो सिद्धाणम, नमो ऐर्याणम, नमो उवज्जयानम, नमो लोहे सौवसावणम. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे. वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.